त्यामध्ये आलं, मिरची, खोबरं. ह्याच्यामध्ये आता पाणी घालूया आपण. पाणी भरपूर. आता मी हे पीठ तयार करून ठेवलेलं आहे. दाखवतो थांबा. तेल वरती त्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे. मैत्रिणींनो, आपलं जर तेलमध्ये आपण वडा सोडला ना की डायरेक्टली वर यायला पाहिजे. जर वर आलं तर आपलं पीठ चांगलं फर्मेंटेशन झाले, आणि जर नाही वर आलं तर आपलं पीठ बरोबर बनलं नाही आहे. अशा पद्धतीने आपलं